Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome about cricket and much more. तर मित्रांनो, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी आता आपल्यासाठी डू अँड डायपर्यंत आलेली आहे. आजचा जो सामना ओल्ड ट्रॅफर्डवर होतोय मँचेस्टरला, तो सामना जर आपण जिंकला तरच आपलं सिरीजमधलं आव्हान कायम राहणार आहे. अदरवाईज इट विल बी डन. त्यामुळे आजचा सामना आपल्याला जिंकू का मरू म्हणतात ना, तसाच आहे. जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे आपल्याला. आता असं आहे ना की जेव्हा एवढी अवघड परिस्थिती आहे तेव्हाच आपल्यासमोर संघनिवडीचं जे आव्हान आहे ते अतिशय अवघड आहे. आता असं झालेलं आहे की इंजुरीमुळे आपले महत्त्वाचे बरेचसे प्लेयर्स या मॅचमध्ये खेळू शकणार नाही आहेत. आकाशदीप इंजुअर्ड आहे, तो ही मॅच खेळू शकणार नाही, कदाचित पुढची मॅच खेळेल. त्यानंतर ऋषभ पंत आपला तो तर हेच आहे, म्हणजे म्हणजे मेन मेन फॅक्टर म्हणतात ना, इम्पॅक्ट प्लेअर. त्याचं बोट इंजर्ड आहे. बॅटिंग जरी करू शकला तरी तो फुल प्लेज कीपिंग करू शकतो की नाही शंका आहे. अर्शदीप तर बिचारे एकही सामना खेळला नाही आणि तो या सामन्यामध्ये त्याला मोठी संधी होती. तो ही इज ऑल्सो नॉट अवेलेबल. नितीश रेड्डीनी परफॉर्मन्स चांगला दिला होता. ही इज ऑल्सो रूल्ड आउट. त्यामुळे आता असं झालेलं आहे ना की 11 प्लेअर खरोखरच अवघड झालेले आहे. आता गौतम गंभीर, आगरकर अँड कंपनीला 11 प्लेअर कोण इथे हे करायचे. पण असं आहे ना, मला आठवतं आहे मागे गॅबामध्ये अशीच आपली कंडिशन झाली होती की 11 प्लेअर कोण उभे करायचे. ती मॅच आपण आरामात जिंकली होती. ती हिस्ट्री रिपीट होणार असं मला वाटतंय. येस, यू शुड ऑलवेज बी होपफुल, ऑलवेज होप फॉर द बेस्ट. बघूया आजच्या या सामन्यामध्ये काय होतं आहे. हा सामना आपल्याला जिंकलाच पाहिजे. पण आज जे सामना जिंकताना या इंजुरीच्या मोठ्या समस्या आहेत. फायनल प्लेइंग 11 कोण असणार आहे अवघड आहे. आता फास्ट बॉलिंगमध्ये हा नसल्यामुळे आकाशदीप नाही आहे, सपोर्टला नितीश रेड्डी पण नाही आहे, मग अर्शदीप नाही आहे, म्हणून अंशुल कंबोजला बोलवलेलं आहे. अंशुल कंबोज हा चांगला बॉलर आहे, नो डाऊट अबाउट इट. त्याच्यापाशी एक्सपिरियन्स नाही आहे, नो डाऊट. पण फर्स्ट क्लासमध्ये त्याची बॉलिंगची हे चांगलेली आहे, म्हणजे ॲव्हरेज वगैरे चांगला आहे, चांगला परफॉर्मन्स आहे. इवन इंडिया ए टीममध्ये जेव्हा तो ह्याच्या भारतातर्फे खेळला तेव्हा त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. त्यामुळे त्याचं इन्क्लुजन बहुतेक असणारच असं समजायला हरकत नाही. आणि मला वाटतं बुमराबरोबर ओपनिंग त्याला द्यावं आणि फर्स्ट चेंज सिराज असंच करतील बहुतेक. काय होतं बघूया आता. त्यामुळे इंग्लंड ऑल वेल आहे. त्यांचं आता फक्त एकच जो त्यांचा चेंज झाला प्लेइंग 11मध्ये, इट वॉज ऑल्सो पोस्ट चेंज. त्यांचा जो शोएब बशीर आहे त्याचं ते फिंगर ज्या आणि बॉल टाकतो तो इंजुअर्ड झाल्यामुळे तो खेळू शकणार नव्हता. मग त्याच्या जागी त्यांनी जो घेतलेला आहे लियाम डॉसन, हा रिप्लेसमेंट इज इवन बेटर, कारण त्याची बॅटिंग पण खूप चांगली आहे. त्याच्या समावेशामुळे आता असं झालेलं आहे की इंग्लंडचा 11 प्लेअर बॅट्समन जो असणार आहे तो जोफ्रा आर्चर. म्हणजे इंग्लंडची फलंदाजी नक्कीच मजबूत झालेली आहे. त्यामुळे इंग्लंडला तसं फारसं चिंता करायचं कारण नाही. आता आपले प्लेइंग 11 खरंच अवघड आहे. मला असं वाटतं की आपल्या प्लेइंग 11मध्ये ओपनिंग अर्थातच यशस्वी आणि राहुल राहणार. वन डाऊनला पुन्हा एकदा करुणला चान्स मिळेल असं वाटतंय, कारण कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये थोडंसं इंडिकेशन यांनी इंडिकेट केल्यासारखंच आहे शुभमननी, की ठीक आहे एक चान्स आणखी द्यायला हरकत नाही. खरं तर त्याला पुरेशी संधी देऊन झालेली आहे. आणि त्याच्यावर वाईट का वाटतं, तो सेट होतो, चांगला खेळतो, एकच बॉल वाईट खेळतो, आऊट जातो. लॅक ऑफ कॉन्फिडन्स काय, ठीक आहे बघूया आता. ही एक त्याच्याशी मला वाटतं गिव्ह मी अ चान्स क्रिकेटने तुला चान्स दिलेला आहे आणि कदाचित हा शेवटचा चान्स असेल त्याचं तो सोनं करेल. तसंच यशस्वीबद्दलही म्हणायला वाटतं. मला वाटतं समोर रोहित नसल्यामुळे यशस्वी थोडासा अनलिश झाला आहे का, नको तसे फटके मारायला आला आहे काय माहिती. पण त्यांनी थोडंसं आता कंट्रोल करायला हवं, कारण तो सुद्धा आता एक या ह्याच्यातला म्हणजे एक्सपिरियन्स्ड बॅट्समनच आहे. आणि बघूया कसं कसं काय होतं. बॉलिंगमध्ये ऑल वेल होतं आहे, पण आता आज आज असं झालेलं आहे ना की बुमरा आणि सिराज ह्या दोघांचंही वर्कलोड मॅनेजमेंट खरोखर अवघड आहे.
बुमराह खरं तर या मॅचमध्ये खेळतो की नाही शंका होती, पण आता हे अर्शदीप आणि आकाशदीप दोघांच्या अनुपस्थितीमुळे ही हॅज टू प्ले. तर ते सिराजचंही तसंच आहे, सिराजला मारायला पाहिजे. खरोखर तो जीव ओतून गोलंदाजी टाकतोय, लॉंग लॉंग स्पेल्स टाकतोय, चांगली टाकतोय. आणि त्या दोघांनी याच कसोटी सामन्यामध्ये आपापले स्पेल टाकताना कुठलीही अडचण येऊ नये, कसली इंजुरी येऊ नये हीच प्रार्थना. तर आता प्लेइंग 11 आपली कशी असेल, तर मला असं वाटतं की हे दोघे तर सुरुवात करणार नक्की. यशस्वी आणि राहुल वन डाऊनला पुन्हा एकदा करुणला संधी मिळेल. चौथा अर्थातच शुभमन गिल. पाचवा ॲज अ बॅट्समन ऋषभ पंत. ऋषभ पंत ॲज अ बॅट्समन सुद्धा नक्कीच खेळायला पाहिजे. तो विकेट किपिंग करेल की नाही माहिती नाही, एखाद वेळेस करेल सुद्धा. आणि तो जर विकेट किपिंग करू शकणार नसेल तर मग ध्रुव जुरेलला घ्यावं लागेल, कारण या असल्या पिचेसवरती के.एल. राहुलच्या हातात विकेट किपर ग्लोव्ज म्हणजे फार रिस्क आहे. तर मग पाचवा हा असेल. सहावा जडेजा. त्यानंतर सातवा आता वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी ह्या दोन ज्या प्लेसेस आहेत त्यामध्ये मला वाटतं नितीश रेड्डी तर आउट ऑफ क्वेश्चन आहे, वॉशिंग्टन सुंदर राहील. पण आता असं आहे ना, डू ऑर डाय आहे. तुम्हाला सामना जिंकलाच पाहिजे आणि तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 20 विकेट्स घेतल्या पाहिजेत. आणि 20 विकेट्स घ्यायच्या असतील तर तुमचे टॉप बॉलर्स पाहिजेत. नो डाऊट वॉशिंग्टननी हे घेतल्या 4 विकेट्स वगैरे घेतल्या लॉर्ड्सच्या मॅचमध्ये. दुर्दैवाने तो सामना आपण हारलो. पण इथे हे त्रिकूट मला वाटतं बेस्ट त्रिकूट आहे. सिराज, बुमराह आणि कंबोज त्यांच्या जोडीला कुलदीपसुद्धा विकेट टेकर बॉलर आहे. त्याचा समावेश करता आला तर आपल्या दृष्टीने ते फायदेशीर होईल असं मला वाटतंय. कारण ह्या तिघांना समोरून सपोर्ट मिळायला हवा आणि कुलदीप पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही डावात विकेट काढू शकतो. त्याला कसं आता प्लेइंग 11मध्ये ॲडजस्ट करायचा हा मोठा प्रश्न आहे. मग त्यासाठी कदाचित वॉशिंग्टन सुंदर किंवा काय आता ते निवड समितीचं दुखणं आहे, ते आपण फक्त सूचना देऊ शकतो. पण तो टीममध्ये हवा कुलदीप, शक्यता कमी वाटते आहे पण तो हवा. तर आता मग बॉलिंग अटॅकमध्ये आपले राहतील हे तिघे पेसर्स, बुमराह, सिराज आणि अंशुल कंबोज किंवा कदाचित प्रसिद्ध कृष्णालाही संधी दिली जाईल, कारण अंशुलपाशी एक्सपिरियन्स कमी आहे. आणि जडेजा तर निश्चितच असणार आहे. जडेजाने ही हॅज परफॉर्म बॉलिंगमध्ये थोडंसं त्याचा अपेक्षित परफॉर्मन्स झाला नाही, पण बॅटिंगमध्ये तो परफॉर्म करतोच आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे एक गोष्ट नक्की झालेली आहे की आपला जो संघ आहे तो बॅटिंगमध्ये चांगला होता पहिल्या 2 सामने. आता पहिल्या 2 सामन्यामध्ये विकेट्स चॅलेंजिंग नव्हत्या, आपले स्कोअर अतिशय सुंदर झाले. मला कुठल्याही बॅट्समनचं श्रेय हिरावून अजिबात घ्यायचं नाही आहे. पण असं झालं ना की लॉर्ड्समध्ये जेव्हा चॅलेंजिंग विकेटवर खेळायला लागलं तेव्हा आपली फलंदाजी ढेपाळली हे आपल्याला कबूल करायलाच लागेल. रोकोची अनुपस्थिती आपल्याला पहिले 2 सामने अजिबात जाणवली नाही. तिसऱ्या सामन्यात विशेषतः 196 धावांचा पाठलाग करताना निश्चित जाणवली. आता इथे असं वाटतं, आता एक बघा, जर आणि तरला काही किंमत नाही आहे, शून्य किंमत आहे. तरी पण असं वाटतं की रोहित असला असतं या 196चं चॅलेंज करताना ह्याच्यासमोर, यशस्वीसमोर, तर त्याला बरोबर पहिल्यांदा बॉलिंग त्यांनी पहिल्यांदा अटॅक रोहितने केला असता. थोडं सेट व्हायला यशस्वीला वेळ दिला असता आणि 196मधल्या 101 धावा त्या दोघांनीच काढल्या असत्या. उरलेलं काम खाली रोहितने केलं असतं. दॅट इज अपार्ट. ते त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही, कारण हे दोघेही रिटायर आहेत. तर त्यामुळे असं आहे ना की आता डायलेमा आपला असा आहे की आपल्याला फलंदाजी मजबूत करायची आहे, गोलंदाजी मजबूत करायची आहे. फलंदाजी मजबूत करण्यासाठी आता शुभमन गिल, करुण नायर, यशस्वी या सगळ्यांना आपला खेळ उंचावायची गरज आहे आणि टेस्ट मॅच क्रिकेट खेळायला पाहिजे. बॅटिंग पण चांगली झाली पाहिजे, बॉलिंग पण चांगली पाहिजे. अवघड नाही आहे, अशक्य तर नाहीच नाही आहे. जिंकू शकतो आपण हा सामना. अजूनही ही सिरीज आपण जिंकू शकतो. पण समोरचा संघ जो बेन स्टोक्सचा संघ आहे तो अतिशय प्रोफेशनल आहे. स्वतः बेन स्टोक्ससारखा एक्सलंट कॅप्टन आहे. आता बघा लॉर्ड्सच्या सामन्यामध्ये अशा डिफिकल्ट विकेटवर जेव्हा बाकीच्या बॉलर्सना साथ मिळत नाही आहे तेव्हा बेन स्टोक्सनी 10 ओव्हरचे 2 स्पेल टाकलेत. फास्ट बॉलरला 10 ओव्हरचे स्पेल टाकणं हे खरोखर अशक्य आहे, ते त्यांनी करून दाखवलं. आता असं आहे की तगड्या प्रतिस्पर्धेला आपल्याला चॅलेंज द्यायचं आहे.
त्यांच्याकडे थोडंसं काळजीची बाब म्हणजे क्राउली त्यांचा हे म्हणजे परफॉर्म करत नाही आहे, पण हे जे ग्राउंड आहे हे त्याला फेवरिट आहे. या ग्राउंडवर त्याचा परफॉर्मन्स चांगला होईल. म्हणजे आता सुस्थितीत इंग्लंडच आहे, फाईट बॅक करायचं आहे आपल्याला. आणि असं आहे ना की जोफ्रा आर्चरला सुद्धा विसरून चालणार नाही. 150च्या स्पीडनी तो 4-5 ओव्हरचे स्पेल नक्की टाकतो आणि प्रत्येक स्पेलमध्ये विकेट काढतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं काय मंडळी, आव्हान अतिशय खडतर आहे. आणि या 5ही दिवस थोडं थोडं पावसाचा व्यत्यय अपेक्षित आहे. ह्या सगळ्या अडचणी बाजूला सारून हा आपल्याला सामना जिंकायचा आहे. त्या दृष्टीने आपले खेळाडू प्रयत्न करतील, त्याच्यात यशसुद्धा मिळवतील. आणि आपला संघ अजून डिक्लेअर झालेला नाही आहे फायनल प्लेइंग 11, त्यामुळे त्याबद्दल आत्ताच काही आणि हेही करू नये, भाकीतही करू नये. आता श्रेयस अय्यर हवा होता का, सरफराज हवा होता का, ते सगळ्या गोष्टी आता जर आणि तरच्या आहेत, त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही. जे अवेलेबल आहेत त्याच्यातले चांगले 11 सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या प्रत्येकाने आपला चांगला परफॉर्मन्स दिला तर का नाही जिंकणार, आपण निश्चित जिंकणार. हा सामना आपण जिंकू, सिरीज 2-2 बरोबरीमध्ये आणू आणि ओव्हलवरती मोठ्या आत्मविश्वासाने जाऊ. या होपफुल नोटवर आपण थांबूया. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करूया. चला तर मग ओल्ड ट्रॅफर्डला बाय.